बबन काळे या एका आदिवासी समाजातील मुलाचा निर्गुण हत्या करण्यात आलेली आहे। कमीत कमी 17 ते 18 व्यक्तींनी एकत्र येऊन बबन काळे या व्यक्तीला मारहाण केलेली आहे। 3 तारखेला झालेल्या या मारहाणीमध्ये काल दिनांक 10/4/2026 रोजी सदरील बबन काळे याचा स्वर्गवास झालेला आहे। तर या ठिकाणी त्याच्या परिवारातील व्यक्ती या उपविभागीय कार्यालय तुळजापूर या ठिकाणी मयत असलेल्या बबन काळे याला न्याय मिळण्यासाठी त्याच्या परिवारातील व्यक्ती या ठिकाणी जमा झालेले आहेत। तर बबन काळे याच्यावर कुठल्या प्रकारे अन्याय अत्याचार झालेले आहेत हे त्यांच्या परिवारातील व्यक्तीकडून आपण जाणून घेऊया। काय नाव सर तुमचं? मी अनिल हनुमंत भोसले, महाराष्ट्र अध्यक्ष दलित पॅंथर आदिवासी पारधी समाजाचं काम करतोय। बबन काळे याला चोर म्हणून गावातील गावगुंडांनी त्याची मारहाण करून त्याची हत्या केलेली आहे। तरी त्या ज्या लोकांनी त्याला 18 लोकांनी मारहाण केलेली आहे त्या लोकांना अटक करून त्याला न्यायालय कोठडी होत नाही तोवर आम्ही बबन काळेची प्रेत ताब्यात घेणार नाही। जर आम्हाला ही त्या लोकांना अटक नाही केली आणि त्या लोकांना अटक करून न्यायालयात हजर नाही केलं तोपर्यंत आम्ही त्या बबन काळ्याची प्रेत उचलणार नाही। आणि तेवढं नाही काय झालं तर ती प्रेत आम्ही कलेक्टर ऑफिस किंवा आपलं तुळजापूर न्यायालय त्या प्रेत उचलून घेऊन तिथे टाकणार आहे। तरच आम्हाला न्याय भेटेल, त्या कुटुंबाला न्याय भेटेल। त्याला 14 मुलं आहेत, 2 बायका आहेत। त्या लेकराचा कार्य म्हणजे सगळं त्याचं पालन करणारा आई बाप काय असेल ती त्याने तो करताय, तो मेलेला आहे। तर त्याचे लेकर बायको ते आज उघड्यावर पडलेले आहेत, ते उपाशी पोटी आहेत। त्याची आई म्हातारी 70-80 वर्षाची म्हातारी आहे। तर त्या कुटुंबाला जोर न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही ती प्रेत आम्ही ताब्यात घेणार नाही। आणि घेतलीच ताब्यात तर ती डॉसपी ऑफिस किंवा तुळजापूर न्यायालय किंवा कलेक्टर ऑफिस त्या तिथे नेऊन टाकणार प्रेत। जोवर त्या लोकांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही ती प्रेत ताब्यात घेणार नाही। त्याला पोलीस वाचवण्याचं काम करत आहेत का? पोलीस आपल्याला साथ देत असत, पोलीस काही आपल्यावर अन्याय करत नाही। आज मला काय म्हणायचं आहे, दवाखान्यात जाऊन टाकताना दवाखान्यात जे बबन चंद्र काळे जे आहे ते बोलता चालता असताना त्यांना आम्हाला डिस्चार्ज द्या म्हणून सांगितलं होतं। मग काय आम्हाला काय डिस्चार्ज दिलं नाही। आम्ही लेखापत्री आम्ही दिलं ते डॉक्टरला, पण आम्हाला काय दिलं नाही। आणि मोठा डॉक्टर येऊन काय म्हणतो की हे पेशंटला घेऊन जायसारखं शक्यता नाही, आम्हाला विलाज करायला पाहिजे म्हणून सांगितलं। मग त्या व्यक्तीला आम्ही ज्यावेळेस आमचा जबाब देऊन आम्ही लेखापत्री देऊन आमच्या अंगठे सह्या देऊन जर आमच्या ताब्यात दिलं नाही म्हणजे याच्यामध्ये डॉक्टर तरी यांच्यामध्ये सामील असणार। या ठिकाणी असं सांगायचंय ह्यांना, ओके, या ठिकाणी या परिवारातील व्यक्तीला असं सांगायचंय की बबन काळे यांचा ज्यावेळेस पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये काही रिपोर्टाच्या काही कमतरता असेल किंवा काही जरी ज्या गोष्टी घडत असतील त्या गोष्टीला या ठिकाणचं पोलीस प्रशासन आणि डॉक्टर हे सहभागी आहेत की काय आणि सदरील मृत्यू झालेला आहे 18 व्यक्तीला वाचवण्याचं काम करत आहेत की काय असा या ठिकाणी त्यांच्या परिवारातील व्यक्तीला शंका निर्माण झालेली आहे। तर याच्याबद्दल आपण त्यांच्या वडिलाला आता शेवटचे आपण विचारू की सदरील हे त्यांचे जे भाऊ आहेत ते काय बोलणार आहेत काय नाही आणि त्यांच्यानंतर त्यांचे जे आहे तर तुमचं काय मत आहे? माझं मत आहे, मी लेकरासारखं आज कमच कम ह्या तुळजापूर मध्ये ही पारधी समाजला मी थारा दिलेला आहे। माझं एवढं म्हणणं आहे की माझ्या वस्तीत बबन काळ्यावर एक बी गुन्हा काढावं आणि काय सजा असेल तर त्याला सजा देऊ नका, आम्हाला द्या। पण साहेबांना पहिलं त्याने विचार करायचा होता, जीबी करायचा होता, विचार करून ह्या लोकांवर साहेबांना रेकॉर्ड बघायचं होतं, साहेबांना देखलाट बघायचं होतं। आज तुम्ही आम्ही ज्या टायमाला तुम्ही बबन काळ्याला का म्हणून दिले की चोर आहेत, संरक्षण कशासाठी आहे? चोरी। मग आमचं म्हणणं काय की बबन काळ्याला धरलं होतं चोरीला तरी साहेब कमी येते का? तुम्ही साहेबाला बोलायचं होतं। पण ही काय झालं की जी त्यांचं जे आहे तिथले लोक म्हणजे ज्या गावातले पारधी आहेत त्यांची
दुश्मनी हे आमच्या गरीब लोकांवर काढलेलं आहे. तरी माझं एवढं म्हणणं आहे की कलेक्टर साहेब, आपला डीएसपी साहेब तुम्ही जे केले, रात्रपासून आम्हाला उभा रातभर ठाक केलेला आहे. आम्हाला रातभर तिथं बसविलंय की तुम्हाला आता एफआर देतो, आता गरीबांना एफआर देतो. करता करता 6 वाजता एफआर दिलाय. 6 वाजता दिल्यानंतर आम्ही तुळजापूरला आलो. तुळजापूरला आता आम्ही डीएसपी ऑफिसला आलो. मग डीएसपी ऑफिसवर आलं. डीएसपीनं काय केलं की त्या पोराला जे आहे त्याला नेलेलं आहे. आमचं एवढं म्हणणं आहे, जवळ माझ्या भावाची निधी आम्ही निधी अजून नसू देणार आहे. असं मी माझा भाव मेलेला आहे, तसं मेलेला आहे. नाही गुन्हा करून ती मेलाय ना. मग आता आमचं म्हणणं आहे, ही जी आम्ही जी नावं दिलेली आहे, ह्या लोकाला अटक केल्याशिवाय आम्ही पिरेत हातात घेत नाही. आणि जोवर माझी न्याय होत नाही तोवर काय नाही, आमचं नाचलं तर हरकत नाही. आणि तुम्ही जर कुत्र्याला बी टाकितलं तिथं मेलंय, आमचं गेलेलं आहे. तरी आमची कीव तुम्ही वरिष्ठ साहेबांना आमची कीव, आमच्या लेकरा बाळाची, आमच्या चुलतीची. आता ही 18-19 लेकरं आहेत. जो कर्ता घरातला माणूस आहे तो आता गेलेला आहे. 2 बायका आता इदवा झालाय. 2 बायका इदवा झाले. मग ह्याच कोण सहभागी घेणार आहे? तर त्या साहेबांना एवढा विचार करावं की त्या घरचं, त्यांच्या लेकरा बाळाचं पाप घेऊ नका. जो आम्ही दिलेला आहे ह्या लोकाला अटक केल्याशिवाय आम्ही बिलकुल पिरेत घेणार नाही, ही आमची मागणी आहे. आणि साहेबांनी एवढं कडक ते कडक करून तुम्ही लवकर केलं तर बरं. नगर आम्ही न्यायालय पुढं ही जेवढे लेखक आहेत माझी, न्यायालय पुढे आम्ही आत्मा हात करून त्याच्यावर बसणार आहोत. तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटते? आम्हाला बी तेच वाटतं साहेब. आता कसं आहे, माझाच भाऊ आहे, ती बी ही माझी आई आहे. आता मी या गावाला राहतो, ती या गावाला राहते. आता कसं वागायचं? ही मेला गेला. आता ह्याच्या लेकरा बाळाचा कोण जिम्मेदार व्हायचंय? ह्याला नेहणाऱ्यांनी कुणी जिम्मेदारी घेतली? ह्याचा ही न्याय घेतला पाहिजे. तुळजापूर पोलीस अधिकाऱ्यासमोर जोपर्यंत 18 आरोपी अटक होत नाहीत व आमच्या रवी नावाच्या, बबन नावाच्या माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाहीत, उठणार नाहीत किंवा या ठिकाणाहून जाणार नाहीत. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्या बबनला आम्ही अंत्यविधीच्या कुठल्याही विधीला हात लावणार नाहीत असा पवित्रा या लोकांनी घेतलेला आहे. मी सत्यवादी सोबत वैजनाथ सुरोशे. जय हिंद, जय महाराष्ट्र. झाल्याशिवाय आम्ही प्रियत उचलीतच नाही, हातात लावित नाही. आम्ही या लेकरा बाळाचं कसं होणार काय? हो.